ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आजपासून कलर्स मराठीवरती बहुप्रतीक्षित बिग बॉस सीझन 4 मराठीची सुरुवात होणार आहे आणि या शोचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी यंदाचं सीझन म्हणजे ऑल इज वेल असल्याचं म्हटलंय. पण तरीही बिग बॉसच्या घरामध्ये सगळं खरंच ऑल इज वेल असणार आहे का हे तर आजपासून सुरू होणाऱ्या सीझन 4 मध्येच आपल्याला कळेल. पण त्यापूर्वी ज्या घरात स्पर्धक 100 दिवस राहणार आहेत ते घर नेमकं आहे तरी कसं आणि हे घर तयार करताना मराठमोळेपणा कसा जपण्यात आलेला आहे याबद्दल सांगतायत आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी. बिग बॉस सीझन मराठी 4 म्हणजे याची उत्सुकता ना तुम्हाला हो आहे की नाही. म्हणून तर त्यापूर्वी म्हणजे स्पर्धक कोण असतील ते आपल्याला लवकर कळेलच. पण त्यापूर्वी बिग बॉसचं घर नेमकं आहे तरी कसं चला बघूयात थेट आज न्यूज 18 लोकमतवरती. म्हणजे तुम्ही घरी बसल्या बसल्या बघणारा चला सफर घडवतोय बिग बॉसच्या घराची. बिग बॉसची इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी बिग बॉसचं घर बघावं. चला बिग बॉसच्या घराची सुरुवात त्याचा एंट्रन्स जर आपण बघितला तर एंट्रन्सच्या बरोबर उजव्या बाजूला छानपैकी हा स्विमिंग पूल आणि त्याचबरोबर बिग बॉस मराठी असं म्हणल्यानंतर सीझन 4चं मराठी म्हणजे ते जपलेलं आहे असे वेगवेगळे चेहरे आणि त्याला बांधलेला आहे मस्तपैकी कर्कसून मराठमोळा फेटा. हे एक पत्रपेटिका ही एक रूम आहे. लिंबू मिरची अरे कोणाची नजर लागू नये बिग बॉसला अशीच काहीतरी या लिंबू मिरची पाठीमागची भावना असावी असं मला वाटतं. तुरुंग दिसतो जेल. तुम्ही चूक केली मंडळी बिग बॉस कोणाला सोडत नाहीत. छानपैकी चहा कट्टा आपण याला कटिंग चहाचं असं एक ठिकाण म्हणूयात जिथे खरं तर वरती जर आपण पाहिलं तर प्रतिकात्मक पद्धतीने सगळे ग्लास जे आहेत ते असे लावलेले चहाचे. मस्तपैकी चाळ संस्कृतीतल्या सगळ्या गोष्टींची आठवण होते. चाळीचं हे दार त्याची खिडकी त्याच्यासमोर असणाऱ्या वेगवेगळ्या छोट्या पानवेली म्हणजे जे छोटे घाणी चाळीतलं आपण सगळं रूप बघतो. मराठीपण मराठी असणं मराठी कल्चर हे या सीझनचं सगळ्यात वेगळेपण आहे. म्हणून आपल्याला दिसतो तो बाप्पांना आवडणारा मोदक. आता या वॉशरूममध्ये मी तुम्हाला घेऊन जातोय बघा. आपण फार गमतीत म्हणतो नेचर कॉल. नेचर कॉल म्हणल्यानंतर इथं सगळा निसर्गच थाटलाय मंडळी. दिवसभर काही राडा घाला हो पण रात्री शेवटी निवांत व्हायला आतमध्येच जायला लागतं ना. या तीच रूम तुम्हाला दाखवतोय. मंडळी ही आहे कॅप्टनची रूम. ऑल इज वेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण हे ऑल इज वेल राहील का हे लवकरच आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये कळेल. चला इथे जाऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच वेळ झाली नमस्ते महाराष्ट्रामध्ये आता इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही